नमस्कार मित्रांनो, आज आपण एक जुगाड व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. असा जुगाड व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की भरपूर म्हणजे आसाम बघायसारखा जुगाड व्हिडिओ आहे आपला. आज असा व्हिडिओ आहे की बघा कशापासून आहे, लोकरपासून व्हिडिओ आहे आपला. आज असा व्हिडिओ बनवणार आहे आपण की मस्तपैकी एकदम वाटलं पाहिजे असा व्हिडिओ होणार आहे आपला. चला आता बघा, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. चला आता सुरुवातीला आपल्याला काही लोकर घेतलेली का नाही बघा. आता ही लोकर आपल्याला पहिल्यांदा बघा आपण एक बॉक्स घेतलेला आहे. बघा एक बॉक्स घेतलेला आहे, आपल्याला हातावर ही करता येणार नाही म्हणून बॉक्स घेतलेला आहे. मग बघा आता आपण ह्या बॉक्सच्या सहाय्याने आपण ही आता लोकरीपासून बनवणार आहे बघा. बघा आता ही बघा सुरुवात करतोय बघा. बघा आता आपली सुरुवातीला बघा असं घ्यायचं. आता बघा असं घ्यायचं ती येडे 1 2 3 4 5 6 बघा अशा पद्धतीने आपल्याला 6 येडे घ्यायच्यात बघा. असं 6 येडे आपल्याला घ्यायच्यात. आपल्याला एवढे येडे घ्यायच्यात बघा. आता आपल्याला इथनं एक कट करून घ्यायची लोकर. आता आपण कट करून घेतलेली. या पद्धतीने आपण लोकर कट करून घेतलेली. तर बघा आता आपण यातनं बाजूला हे असं काढून घेऊया. बघा असं गुतडा होऊन द्यायचा नाही, काय नाही, व्यवस्थित एकदम बघा ह्या पद्धतीने आपल्याला बघा हे असं मांडून घ्यायचे बघा. बघा हे बघा आता हे केलेलं आहे आपण. बघा आता ही आपण अगोदरच लोकराचं काढून घेतलेलं आहे. हे बघा आपल्याला ह्या जवी 4 येडे घ्यायच्यात आपल्याला. हे बघा असं काही 1 2 3 4 ह्या पद्धतीने आपल्याला 4 येडे घ्यायच्यात. बघा आता हे आपण 4 येडे घेतलेले. जास्त चालतं दूर थोडा चालतं ना. बघा आता हे आपल्याला थोडं वळून घ्यायचं. याला थोडं वळून म्हणजे उगं नॉर्मल थोडं आपल्याला असं पिळही बसून आहेत म्हणून. बघा या पद्धतीने आपल्याला ही वळून घ्यायचं आहे. बघा हे असं वळलेलं आहे आपण. बघा आता हे आपल्याला ह्याच्यावरती असं मांडून घ्यायचं आहे. बघा हे अशा पद्धतीने मांडून घ्यायचे. बघा परत काहींनो आपल्याला काय बनवताना बघा बघा ह्या पद्धतीने आपल्याला अनेक परत येडे घ्यायच्यात बघा. 1 2 3 4 5 6 बघा या पद्धतीने आपल्याला अनेक 5-6 येडे घ्यायच्यात. बघा आता हे 6 येडे आपलं घेऊन झालेले आहेत. बघा ह्या पद्धतीने असं आपल्याला येडे घेतलेत का नाही, तर बघा हे ह्याच्यावरती परत बघा असं मांडून घ्यायचं बघा. ही पहा आपल्याला ह्या पद्धतीने असं मांडून घ्यायचं. बघा हे आपलं आता मांडून झालेलं आहे. तर आपल्याला आता ह्याच्याकरता आपल्याला थोड्या दोऱ्या कट करून घ्यायच्यात बघा. या अशा पद्धतीने आपल्याला बारीक बारीक दोऱ्या कट करून घ्यायच्यात.
एवढ्या लय लांब कॅबीद्वारे घ्यायच्या नाहीत. लांबकी झाली तरी चालते थोडी, म्हणजे आपल्याला परत त्याचा उपयोग करायचाच आहे. ही पहा बघा, अशा पद्धतीने आपण कट करून दोऱ्या घेतलेल्या आहेत. चला बघा, आता आपल्याला असा व्हिडिओ बनवायचा आहे की मस्तपैकी ते एकदम, की ह्या लोकरीपासून आपल्याला किती फायदा होतोय आणि किती काय होतंय हे तुम्हाला आपण आपला व्हिडिओ झाल्यावर तुम्हाला शेवटी सांगणारच आहे आपण, किती मस्त आहे ती. बघा आता आपल्याला बघा ही सुरुवातीला बघा अशा पद्धतीने आपल्याला बघा आपण ह्या पद्धतीने आपल्याला बघा आपल्याला अशा गाठी मारून घ्यायच्यात बघा सुरुवातीला. बघा या पद्धतीने दिल्ली गाठ मारायची नाही, आवळून गाठी मारायच्या. बघा या पद्धतीने आपल्याला अशा गाठी मारायच्यात बघा. आता आपली एक गाठ मारून झालेली आहे. आपली एक गाठ मारून झालेली. ही पहा आपल्याला ह्या पद्धतीने अशा गाठी मारून घ्यायच्यात बघा. हे पहा बघा कशी गाठी मारले तर असे जम गाठी आवळून मारून घ्यायच्यात बघा. बघा अशा आपल्याला प्रत्येक अशा ठिकाणावर गाठी मारून घ्यायच्यात. 2 गाठी मारून झाल्यात आपल्या. एक आता आपण तिसरी बी गाठ मारायला चालू केली. अशा पद्धतीने आपल्याला गाठी व्यवस्थित एकदम मारून घ्यायच्यात. लोकरीपासून आपल्याला किती मस्त फायदा होतोय आणि किती शोची वस्तू होती ही तुम्हाला आपण दावणार आहे. हे काय अशा पद्धतीने ह्या गाठी आपण मारायच्यात. जास्त अंतरावर बी घ्यायच्या नाहीत गाठी. अशा पद्धतीने गाठी मारायच्यात आपल्याला.
अशी एक 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 गाठी आपल्याला मारून घ्यायच्यात. हे बघा आता काठी मारायच्या झालेल्या आहेत. आता बघा आता या पद्धतीने आपल्याला अशा गाठी मारायच्यात. इतकी मस्त वस्तू होती ना. आपल्या पद्धतीने आपल्या गाठी मारून झालेल्या आहेत. आता हे का किती छान वाटतं हे गाठी मारल्यात, किती व्यवस्थित आहे. तर ताईंनो हो का आता असं केलं ना आपल्याला हे करायचंय. आता ह्या अशा पद्धतीने गाठी मारून झाल्या का नाही की आपल्याला लगेच सुरुवातीला हो का आता लगेच कैचीने पुन्हा हो का या पद्धतीने आपल्याला ह्या अशा हो का अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे. आपला पहिला हिरवा जी दोर आहे ना ती कट करायचा नाही बा. ही फक्त आपल्याला पांढरे पांढरे दोर आहेत ना हीच कट करून घ्यायची. काय किती मस्त कट होतात. हे बघा हिरवा दोरा फक्त कट होऊन द्यायचा नाही. हो का आपल्याला ह्या पद्धतीने असे दोर आपले सर्व कट करून घ्यायच्यात. फक्त कुठले पांढरं पांढरं हे बघा आता अशा पद्धतीने आपल्याला दोरा कट करून घ्यायच्यात. हे बघा आपला ते एक दोरा कट करून झालेला आहे. कापत आलेला आहे गाजरा. हे बघा आता हे फक्त आपल्याला टाइम जातोय आपला फक्त हे कापण्यात. कारण का ही हिरवा आतला दोरा कट होण्याची शक्यता असते आपल्याकडनं, त्यामुळं व्यवस्थित घ्यावं लागते ना. भरपूर टाइम गेलेला आहे आपला कट करण्यात.
ही पहा आपल्याला आता काय का आपलं सर्व कापून झालेले आहेत बघा. आता किती गुच्छ कापले आपण बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 गुच्छ कापलेले आहेत. बघा आता आपल्याला ह्या साईडने बघा आता ह्या साईडने ना हे राहिलेले बघा हे राहिलेले ना आपल्या ह्या साईडने. हे बघा आता आपला ही साईड सारी कट करून झालेली. आता बघा आता राहिलेली ती आपली बघा म्हणजे ती बघा ही साईड बघा आता हे बघा या बाजूचं मस्तपैकी ते हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे. हे बघा आता हे कसं फुलासारखं वाटायला लागले व्यवस्थित एकदम हे बघा. हे बघा हे कसा वाटतोय तुम्हाला गजरा बघा. निवळ मोगऱ्याच्या फुलासारखा गजरा दिसतोय का नाही. हे का कसं आहे दांड्या ही मस्तपैकी हिरव्या त्याला मध्ये हे का कशा पद्धतीने वाटतोय हे का. हे बघा आता कसा झालाय एकदम मस्तपैकी लोकरीपासून आपण गजरा बनवलाय आधी. किती मस्त गजरा आहे. आता हे आपली मंडळी झालं बहीण झाली कुठं पार्टीला कुठं कार्यक्रमाला लग्नाला ह्याला त्याला जायचं म्हणलं तरी आपलं गजरा घातला मस्तपैकी डोक्याला की निघालं मस्तपैकी. सुकाय नको ही काहीच नाही. किती दिवस हे टिकतो गजरा सुकत नाही काय नाही. आता ह्याला काय सुकायला काय ह्याचा आहे का गजरा ही फुलांचा आहे का. मग बघा आता तुम्हाला कसा वाटतोय ही गजरा. एकच नंबर गजरा वाटतोय का नाही. हे बघा किती बघा कसा वाटतंय एकदम. हे बघा आपण पहिल्यांदा तेव्हा ही गजरा सुरुवातीला बनवला होता. बघा ही सुरुवातीला हे बघा आता ही दोन्ही गजरं हे बघा कसं वाटतं ही गजरं तुम्हाला. बघा ही जरा मोठी साईज झाली ती माझ्याकडनं पहिल्यांदा. मग परत आपले बघा ही बनवला आत्ता व्हिडिओ बनवताना. तरी मग ही गजरा कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून सांगा. बघा आता आज मकर संक्रांत आहे. मग या संक्रांतीचं घालायला मंडळीला एकदम डोक्याला मस्तपैकी गजरा आहे. मग आज मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.